ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खटाव येथील चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावा अन्यथा आंदोलन। शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचा इशारा। खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवाल तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावा अन्यथा शुक्रवारपासून गटविकास अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे खटाव येथील ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामांमध्ये अनियमितता केली असून स्वतः ठेकेदार म्हणून काम करत असलेले पुराव्यासह निवेदन देण्यात आलं होतं। निवेदनाच्या अनुषंगाने मिरज गटविकास अधिकारी यांनी चौकशी कमिटी स्थापन करून खटाव ग्रामपंचायतीची चौकशी करण्यात आली होती। चौकशी कमिटीने चौकशी अहवाल टपाल शाखेत देण्यात आला होता। त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे सहीसाठी पाठवण्यात आला होता। गटविकास अधिकारी यांनी याबाबत विचारलं असता अजून 8 दिवस लागणार असून आम्ही जिल्हा परिषदेला पाठवून देणार असल्याची माहिती दिली आहे। त्यानंतर शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने तात्काळ चौकशी समितीने केलेला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात यावा अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारपासून आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन देण्यात आलं। गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये शरद यमगर, श्रीकांत यमगर, अण्णासाहेब देशमुख, अविनाश मसाळ, हनुमंत कांबळे, परशुराम बनसोडे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। महानकर न्यूजसाठी प्रशांत बनसोडे, खटाव। खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवाल तत्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यासाठी आज या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। येणाऱ्या 2 दिवसात जर खटाव गावची चौकशी अहवाल जर या तत्काळ बिडविने नाही दिल्यास या ठिकाणी शुक्रवारपासून तीव्र स्वरूपाचे शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही निवेदनाद्वारे देण्यात आले आहे। खटाव ग्रामपंचायत चौकशीमध्ये ग्रामसेवक हे ठेकेदार म्हणून काम करत असल्याची तक्रार आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। त्या अनुषंगाने येथील गटविकास अधिकारी व मडके साहेब यांच्याकडून चौकशी कमिटी नेमण्यात आली होती। या चौकशीच्या अनुषंगाने चौकशी कमिटी चौकशी पूर्ण केली आहे। तरी चौकशी अहवाल हे बीडीओंच्याकडे सहीसाठी ठेवण्यात आले आहे, परंतु सदर बीडीओ हे अजून 8-10 दिवस जाईल, आम्हाला वेळ नाही असे टोलाटोलीची उत्तरे देण्यात आले आहे। तत्काळ गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घेऊन तत्काळ अहवाल जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी यांना पाठवण्यात यावे व पुढील ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे।